नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये रामनवमीच्या निमित्तानं भाविकांनी सकाळपासून गर्दी केलेली आहे। पहाटे काकड आरती करण्यात आली आणि त्यानंतर 7 वाजल्यापासून महापूजेला सुरुवात झाली आणि आपण थेट जाऊया नाशिकमध्ये। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। योगेश, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज नाशिकच्या काळाराम मंदिराकडे असतं, जसं शिर्डीकडे देखील असतं। काय काय नेमके सध्या काळाराम मंदिरामध्ये उत्साह आहे आणि कसा सगळा हा उत्सव साजरा होतोय? काळाराम मंदिरात आज पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात आपल्याला गर्दी पाहायला मिळते। रामनवमी निमित्त लवकरात लवकर दर्शन मिळावं यासाठी अनेक भाविक जे आहेत ते वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी आले आहेत आणि मोठमोठ्या रांगा या आपल्याला पहिल्यांदाच यावेळेस बघायला मिळतात। पहाटेपासून जवळजवळ 2 किलोमीटरची रांग ही काळाराम मंदिराच्या बाहेर आहे आणि आपण बघू शकतोय की दर्शनासाठी अनेक लोक जी आहेत ती यामध्ये जाताना दिसत आहेत, गाभाऱ्यामध्ये जाताना दिसत आहेत। श्रीरामाचं अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। दर्शन घेण्यासाठी दिवसभर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी आहे। काळाराम संस्थांचं जे काही महोत्सव असतो तो एक प्रकारे या ठिकाणी साजरा होतो। सुधीर पुजारी, महंत सुधीर पुजारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय काय कार्यक्रम आपल्याकडे आहेत आज दिवसभर आणि आपण कसं साजरा करणार। प्रभू रामचंद्रांच्या रामजन्म महोत्सवाच्या आज रामनवमीच्या शुभेच्छा मी या ठिकाणी देतो। निर्णसिंधू धर्मसिंधू हे असं सांगतायत की 100 सूर्यग्रहणाचं जेवढं पुण्य आहे तेवढं एका रामनवमीचं पुण्य आहे। त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातनं नाशिकच्या जगप्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनाची रांग लावलेली आहे, आपण पाहू शकता। त्याचप्रमाणे आज सकाळी 5 वाजता इथे काकडा आरती संपन्न झाली। आत्ता प्रभू रामचंद्रांची अत्यंत महत्त्वाची असलेली जी महापूजा आहे, जिला अंतर्मातृका, बहिर्मातृका, पुरुषसूक्त न्यासविधीने आमचे धाकटे बंधू राघवेंद्र पुजारी या वर्षाचे उत्सवाचे मानकरी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते पूजा संपन्न होत आहे। दुपारी 12 वाजता या ठिकाणी रामजन्म होईल। सर्व भाविकांना पंजेरी, नाशिकची जी एक विशेष प्रसाद असतो त्या पंजेरीचा प्रसाद प्रत्येक भाविकांना मिळेल अशी रचना या ठिकाणी 5000 किलो पंजेरी आपण केली। रात्री 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता वर्षातनं एकदाच होणारी अन्नकोट महाआरती ही संपन्न होईल। एकूणच जर आपण बघितलं तर विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत। सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, पूजा आहेत, अभिषेक आहेत आणि अनेक भाविक जे आहेत ते स्वतः या ठिकाणी पूजा करून आज रामनवमी साजरी करणार आहेत। दुपारचा सर्वात लक्षवेधक असणारे म्हणजे रामजन्म 12 वाजता रामजन्माच्या वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असेल। अगदी, आणि तीही दृश्य आपल्याकडून घेऊच योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।